हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? अनघा हियर. तर आज आम्ही आलेलो आहोत शेनँडॉ नॅशनल पार्कमध्ये. हे जे तुम्हाला दिसत आहेत माउंटन रेंजेस ह्या शेनँडॉ नॅशनल पार्कच्या आहेत. हे आहेत ब्ल्यू रिज माउंटन्स. तर हे ब्ल्यू रिज माउंटन्स आहेत आणि ही जी व्हॅली आहे त्याला शेनँडॉ व्हॅली असं म्हणतात. तर आता इथे खूप सुंदर फॉल कलर्स आलेले आहेत. त्यामुळे मोस्टली ऑक्टोबर, नोव्हेंबर, एंड ऑफ सप्टेंबर हा खूपच पॉप्युलर टाईम आहे शेनँडोला व्हिजिट करण्याचा. पण शेनँडो नॅशनल पार्क हे म्हणजे ह्याची एंट्री फ्री नाही आहे. त्याला एंट्रन्स आहे. अ, तिकीट आहे एंट्री करायला. पण सध्या फेडरलच्या शटडाऊनमुळे ते फ्री आहे. तर आता हे फेडरल शटडाऊन चालू आहे अमेरिकेमध्ये त्यामुळे त्याला एंट्री त्यांनी सध्या फ्री ठेवलेली आहे कारण की त्यांच्या सगळ्या फुल सर्व्हिसेस अवेलेबल नाही आहेत त्यामुळे. तर शेनँडो नॅशनल पार्कमध्ये आम्ही आलो. मग तिथे एक छोटासा एक ट्रेल होता. तर मग आम्ही विचार केला की खूपच छान वेदर पण होतं, खूप जास्त थंडी नव्हती. तर एक छोटासा वॉक करून येऊ. त्यामुळे साईडला गाडी पार्क केली आणि आम्ही इथे मग ह्या ट्रेलवरती वॉक केला. तर अल्मोस्ट 1 मैल वगैरे असेल हा वॉक आणि ह्याच्या एंडला स्प्रिंग आहे. पण आता सध्या त्याला पाणी नव्हतं. कारण की मोस्टली समरमध्ये इथे त्या स्प्रिंगला वॉटर होतं, पण आता ह्या दिवसांमध्ये नाहीये त्याला पाणी. मग इथे पण वॉक करायला इतकं छान वाटलं ना, इतके सुंदर कलर्स दिसत होते आणि एकदम रिफ्रेशिंग. चारी बाजूला झाडच झाडं. खूपच सुंदर वॉक होता. तर मग इथे थोडा वेळ वॉक केला आणि त्यानंतर मग इथे जवळपास फोटोज वगैरे काढले. तर शेनँडो नॅशनल पार्क हे त्याच्या फॉल कलरसाठी सुद्धा खूप फेमस आहे. म्हणजे खूप लांब-लांबून लोकं इथे फॉल कलर्स बघायला येतात. तसं यूएसमध्ये बऱ्याच ठिकाणी फॉल कलर्स बघायला लोकं स्पेशली जातात. त्यातलं एक आहे स्मोकी माउंटन नॅशनल पार्क. नंतर न्यू हॅम्पशायर, न्यू इंग्लंड वगैरे त्या साईडला सुद्धा खूप सुंदर फॉल कलर आणि व्हर्मॉन्ट तर खूपच जास्त फेमस आहे फॉल कलर्स बघण्यासाठी. म्हणजे जेवढं तुम्ही नॉर्थ आणि ईस्ट साईडला जाल यूएसच्या, तेवढे तुम्हाला फॉल कलर्स खूप सुंदर दिसतात. तर आणि कोलोरॅडोमध्ये सुद्धा खूप छान फॉल कलर दिसतात. ॲस्पेन वगैरे त्या साईडला. कोलोरॅडोमध्ये सुद्धा खूप सुंदर कलर्स येतात. तर माझ्याकडे कोलोरॅडोची पण एक छोटीशी क्लिप आहे. ती मी ॲट द एंड ऑफ द हे शेनँडो नॅशनल पार्कचा व्हिडिओ झाला ना, की त्याच्या एंडला मी कोलोरॅडोची पण एक छोटी व्हिडिओ क्लिप ॲड केलेली आहे. तिथे तिथे पण माझे हसबंड गेलेले होते. तर मग तेथून मी 1-2 व्हिडिओ क्लिप्स ॲड केल्या आहेत कोलोरॅडोच्या. तर आता सध्या हे जे आहे, हे तर शेनँडो नॅशनल पार्क आहे. तर खूपच सुंदर इथे म्हणजे फॉल फॉलेज वगैरे सुंदर दिसतं आणि आता अजून थोड्या दिवसांनी गेलो ना, म्हणजे 10-12 दिवसांनंतर, तर ह्या झाडांची पानं सगळी खाली पडलेली दिसतील आणि मग झाडं सगळे एम्प्टी दिसतात आणि खाली सगळे लीफच लीफ जमा होतात. सगळीकडे पानच पानं असतात. तेव्हा सुद्धा इतकं छान वाटतं ना, ते पण बघायला म्हणजे खूपच छान वाटतं. तर शेनँडो नॅशनल पार्कमध्ये कॅम्पिंग वगैरे पण असतं त्यांचं. कॅम्प साईट पण आहे. नंतर नाईट टाईमला इथे स्टार गेझिंगला सुद्धा जाता येतं. तर एवढे छान त्यांचे इव्हेंट आणि प्रोग्राम असतात ना, की स्टार गेझिंग तर खूपच सुंदर आहे. आम्ही गेलेलो एकदा. इतके छान दिसतं स्टार्स आणि मिल्की वे वगैरे म्हणजे ते सुद्धा आम्ही बघितलेलं. त्यांच्याकडे त्या बायनॉक्युलर दुर्बिन्स वगैरे होत्या. तर त्यामधून ते सगळ्यांना बघायला चान्स देत होते. तर खूपच छान होतं. म्हणजे हे पार्क एवढं मोठं आहे ना, पूर्ण 100 माइल्सचा
हे आहे, वे आहे. म्हणजे स्कायलाईन ड्राईव्ह म्हणून एक रस्ता आहे. तर तो पूर्ण 105 माइल्स आहे. तर त्याच्यामध्ये हे खूप सारे सीनिक पॉइंट्स आहेत, जिथे आपण प्रत्येक ठिकाणी गाडी बाजूला घेऊन पार्क करून सीनिक व्ह्यूज बघू शकतो. ते त्याला सीनिक विस्टा पॉइंट असं म्हणतात. तर असे खूप ठिकाणी आहेत. प्रत्येक ठिकाणी आपण आपली गाडी पार्क करून माउंटन्स दिसतात, सनराईज दिसतो, ही शेनॅन्डॉ व्हॅली दिसते. आता फॉल सीझनमध्ये कलर्स दिसतात. समरमध्ये कॅम्पिंग आणि स्टार गेझिंग वगैरे असे पण इव्हेंट त्यांचे खूप असतात. म्हणजे ऑल ऑफ द इयर इयर अराउंड ते बिझीच असतं. म्हणजे काही ना काहीतरी इव्हेंट तिथे होत असतात. तर हे स्कायलाईन ड्राईव्हवरती भरपूर आणि खूप सारे सीनिक पॉइंट्स आहेत, जिथे आपण प्रत्येक ठिकाणी थांबून ब्युटिफुल सीनरी वगैरे बघू शकतो. So guys, please like, comment, share, subscribe to my videos. That will really be helpful for me. That will give me so much motivation to create new videos. Thank you guys. Please like, comment, share, subscribe. Thanks. तर ही आहे कोलोरॅडोची क्लिप. कोलोरॅडोला माझे हसबंड गेले होते. तर त्यांनी तिथे छोटंसं 1-2 व्हिडिओज केले. तर मी विचार केला चला माझ्या ह्या व्हिडिओमध्ये मी ॲड करते. कारण तिथे पण किती सुंदर कलर्स म्हणजे आलेले. स्टार्टच झाली होती ते माझ्याच कलरची, पण कोलोराडोकडे कलर्स तर तिथे हे सुंदर एक लेक होतं. त्याच्यामध्ये हे ट्रीज, रिफ्लेक्शन आणि वॉटर आणि ट्रीजचे कलर इतके सुंदर रिफ्लेक्ट होत होते. खूपच छान दिसत होतं. तर हे थोडे काही फोटोज आहेत, जे मी एंडला ॲड केलेत. छान वाटले होते म्हणून म्हटलं की व्हिडिओच्या एंडला ॲड करते. सो गाईज प्लीज डोंट फॉरगेट टू like, share, subscribe and comment. Please say something, comment down below. Thank you guys. Bye bye. See you in the next video.